आलेलो आहोत प्रतिज्ञा उत्तुरे यांच्याकडे. एकूणच त्यांच्या कामाचा आढावा आज आपण घेणार आहोत. त्या एक नगरसेविका तसेच स्थायी समिती सदस्यही होत्या आणि 2020 म्हणजे 11 फेब्रुवारी 2020 पासून त्यांनी परिवहन सभापती पदाचा पण परिवहन बोललेले आहेत. पिंक बस पडीक आणि नापिक लहान कार्यालय झाली होती, त्याचं नूतनीक या सगळ्या तुमच्या पालिकेस हस्तांतरित करण्याबाबत आता महत्वाचा मुद्दा, खऱ्या अर्थानं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि इन्कम ग्रोथ कशी होईल यासाठीच एक महत्वाचा हा मुद्दा आहे. तर ही सगळ्यांची इच्छा आहे की जे काही TDR असतील किंवा ज्या काही आरक्षित जागा असेल त्या हस्तांतरित म्हणजे आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती KMT साठी उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल असे काही प्रोजेक्ट त्याच्यावरती राबवता येतील, हा एक आमचा प्रयत्न अगदी आलेल्या दिवसापासूनचा आहे. तर आता आम्ही मूळ मालकांना सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत आणि त्यांना आपण माननीय आयुक्त मॅडम असतील आणि आमचे परिवहनचे प्रशासकीय अधिकारी आणि आमची एक संयुक्त बैठक घेणार आहोत आणि त्या मूळ मालकांना कन्व्हिन्स करतो आणि ते जर तयार असतील तर लवकरात लवकर आपण त्या जागा आपल्या ताब्यात घेऊ. तर बरोबर आहे. तसंच KMTच्या मुख्य यंत्रशाळा परिसरामध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत आणि सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याचा अभिनय प्रकल्प मंजूर झाला, पण ते काम कधीपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे? तर अंतिम टप्प्यात आहे हे काम ऍक्च्युली आणि मला वाटतं मेडाकडून म्हणजे आमचे जे काही पेपर्स आपले बाकीचे जे क्लरिकल असेल ते सगळं प्रशासकीय फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. तर मेडामार्फत एनर्जी ऑडिट झालेलं आहे आणि त्यांच्याकडून आता काही फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत, त्याही लवकरात लवकर पूर्ण होतील आणि या माध्यमात काय होईल आणि DPDC मधून यासाठी विशेष अनुदान एक 25 लाखाचं अनुदान राहणार आहे. तर या माध्यमातून आपली एनर्जी तर सेव्ह होणारच आहे आणि शिवाय एकतर आता आर्थिक परिस्थिती KMTची बघता खूप खालावलेली आहे, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, पण ह्यातून इन्कम कसा मिळवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल ह्याकडे एक फोकस होता. तर या माध्यमातून ह्या सोलर सिस्टीम सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून काय होणार आहे की जे आपलं एनर्जी बिल जे असतं, इलेक्ट्रिसिटी जे बिल असतं ते पूर्णपणे बंद होईल आणि पूर्णपणे हा प्रकल्प हा म्हणजे पूर्ण सोलर सिस्टीम मार्फत ही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाईल आणि आमच्या यंत्रशाळेतील जे काही जुने इक्विपमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत ते यामध्ये रिपेअर्स करून किंवा ते काही चेंजेस यामध्ये ते सगळं होऊन जाईल. म्हणजे त्या अर्थानं एकतर आपले यंत्रशाळा सुसज्ज होईल आणि आपलं एनर्जी सेव्ह होईल आणि एनर्जी आपण लाईट आपलं जे बिल आपण जे पेड करतो तो जो खर्च असतो तोही आपल्या यातून सेव्ह होईल. सेव्ह झालेले जे पैसे आहेत ते तुम्ही परत महावितरणाकडे देणार का? नाही, कसं आहे आता मुळातच हे आपण सोलर सिस्टीमच इकडे बसवत आहोत, तो पूर्ण प्रोजेक्टच आपल्या इथे राबवणार आहोत. तर त्या माध्यमातून हे जे काही सेव्हिंग जे होणार आहे मुळातच KMTला इन्कम कमी आहे तर तो आम्हाला इकडे आमचे पगार भागवण्यासाठी असतील किंवा इतर काही KMTचे खर्च असतील तो आम्हाला इकडे वापरता येईल. तर मग 2009 पासून प्रलंबित असणारा निवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन आणि PFचा प्रश्न निकाली लागलाय का? हो, अगदी जीवाभावाचा प्रश्न आणि खऱ्या अर्थानं तळमळीने हा पूर्णत्वास न्यावा अशी एक इच्छा आम्हालाही होती. तर कसं आहे बरेच वर्ष झालं हा प्रलंबित आहे प्रश्न. ग्रॅज्युएटी आणि पेड लिव्स जे म्हणतो त्याचा जो काही पगार असतो तो आपण देणं लागतो कर्मचाऱ्यांना. KMTच्या कर्मचाऱ्यांनी आता आयुष्य म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य KMT साठी खर्च केलं, त्यांनी ते काम केलं पण त्याचा मोबदला त्यांना ह्या आर्थिक अडचणीमुळे देता नाही आला. हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही समोर ठेवला होता आणि त्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे असे पूर्ण जे प्रोजेक्ट आम्ही एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आम्ही डिक्लेअर केले आणि हा एक प्रोजेक्ट म्हणजे हे एक काम हाती घेतलं. आपले तत्कालीन आयुक्त मलिनाथ कलशेट्टी साहेब आणि आमचे KMTचे प्रशासकीय अधिकारी सर्वांनी आम्ही एक संयुक्त बैठक लावली होती आणि हे कसं हा प्रश्न मार्गी लावता येईल असं एक आम्ही
म्हणजे यावरती तोडगा काढण्याचं आम्ही ठरवलं होतं. तर आम्ही मागणी महानगरपालिकेकडे केली की बाबा आम्हाला KMTला तुम्ही हा निधी उपलब्ध करून द्या. जवळजवळ मला वाटतं 6-6.5 कोटी ही रक्कम आहे आणि ही एकटी KMT काही देऊ शकणार नाहीये. पण जेव्हा आम्ही मागणी केली तर आयुक्त साहेबांच्याकडे की त्यांनाही तेवढं देणं शक्य नाही असं ते म्हणाले. तर थोडं तुमचं एक स्वतःचं काहीतरी एक अमाऊंट तुम्ही जमा करा आणि आम्ही थोडी मदत करू, अशा हिशोबाने ते आम्ही तो हाती घेतला. आत्ताच्या परिस्थिती पाहता आम्ही KMTने सेव्हिंग केलेलं आहे आणि एक जवळपास 2011 ते 2015 या लोकांचे पेमेंट खऱ्या अर्थानं आम्ही आज करतोय आणि आज आम्ही त्यांना म्हणजे चेक देऊन त्यांचं पेमेंट भागवतो या 5 वर्षातल्या लोकांचं. हे एक मुळात मला एक समाधान आहे की बाबा एक रकमी ह्या लोकांचे पैसे जात आहेत. उरल्या पुढच्या लोकांचा प्रश्न असं एक होतं की बाबा ह्या सर्वच लोकांना मिळून ही रक्कम ही थोडी कमी रक्कम जरी असली तरी ती सर्वांना जर वाटायला गेलं तर ती अगदी तोकडी होईल आणि त्यात ते काही पुरेसं म्हणजे ते कुणालाच पुरेसं होणार नाही. म्हणून आम्ही आमच्या परिवहन कमिटीने एक मीटिंगमध्ये निर्णय सर्वानुमते झाला की ह्या 5 वर्षातल्या लोकांना एक रकमी पूर्णपणे ह्यांना आपण भागू. त्या पद्धतीने आज तो आम्ही कार्यक्रम घेतोय आणि आम्ही त्यांच्या रकमा त्यांना देतोय. पण तुम्हाला तो आनंद वेगळाच झाला असेल की तुम्ही ज्या वेळेला ह्या पदावर आहे त्यावेळेला कर्मचाऱ्यांचे जे इतक्या वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न होते ते या ठिकाणी सुटलेले आहेत त्यांचे. तर अजून एक मला सांगायला आवडेल की हा झाला 2015 पर्यंतचा प्रश्न. इथून उर्वरित जे आहेत आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की KMTनं अगदी कोरोना योद्धा म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि आमच्या काही बसेस आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिल्या होत्या. त्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला काही देणं लागतं. म्हणजे त्या काळामध्ये आमच्या बसेस फिरल्या, ज्या आपले परराज्यातून आणि जिल्ह्यातून येणारी लोक त्यांना पूर्वी आपण टेस्ट करत होतो आणि मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघून आपण घरी सोडत होतो. हा जो त्यांचा प्रवास आहे तो आमच्या KMT मार्फत होत होता. आणि शिवाय फिरते दवाखाने आणि इतर काही झोपडपट्टीमध्ये जाऊन आमचे फिरते दवाखाने त्यात डॉक्टर्स असायचे, आपले मेडिकल टीम असायची, ते जाऊन चेकअप करायचे त्या लोकांचे. म्हणजे प्राथमिक त्यांना काही उपचार लागणार आहेत का किंवा काही अडचणी आहेत का किंवा काही ते स्वतः लोक ही झोपडपट्टीतले जात नव्हते तर ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो. ह्या माध्यमातून कसं झालं की जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही बसेस दिल्या आणि त्यांनी आम्हाला एक उत्पन्नाचं साधन दिलं म्हणायला काही वावगं नाही. तर त्या माध्यमातून ते जे देणं आम्हाला लागत आहेत तर त्या आणि आपलं महानगरपालिकेकडून थोडी येणारा थोडासा निधी असं मिळून आपण हे या उरलेल्या लोकांचंही आपण पेमेंट करणार लवकरात लवकर करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आजपासूनच आम्ही कार्यरत आहोत. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी तर तुम्ही झटलाच हे तर मान्यच आहे, पण महिलांच्या सोयीसाठी तुम्ही मोबाईल टॉयलेटची उभारणी करणार होता, ती पूर्ण झालेली आहे का? हो, आता कसं झालं आम्ही एक 7-8 प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आम्ही डिक्लेअर केले, पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला म्हणजे एक हळहळ होती की बाबा आपण हे 2 प्रोजेक्ट अजून पूर्णत्वास नाही नेऊ शकलो. म्हणून आपण मागणी केलेली आहे आणि आपण प्रस्तावही ठेवलेले आहेत की आपल्या आरोग्य खात्याकडे की आम्हाला हे तुमच्या स्क्रॅप बसेस आम्हाला द्या आणि त्या स्क्रॅप बसेसची आम्ही पिंक बसमध्ये हे करू, जेणेकरून हे म्हणजे ही बस किंवा हे महिलांसाठी फक्त महिलांसाठी शौचालय राहील. त्यामध्ये शौचालयाची निर्मिती आपण करणार आहोत आणि एका बाजूला स्नॅक सेंटर राहणार आहे. आणि महिला आता आपण बाहेर बघतोय की महिलांसाठी विशेष असं सेपरेट असं शौचालय किंवा स्वच्छतागृह नसतात आणि त्यामुळं काय होतं की महिलांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. तर ही गोष्ट लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट आम्ही आणला होता. त्यामध्ये एक रेस्टरूम राहील, महिलांसाठी सॅनिटरी पॅडची त्यात सोय केली जाईल. म्हणजे असे काही त्यामध्ये आम्ही मुद्दे घेतलेले आहेत आणि आरोग्य खात्याकडे आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे. लवकरात लवकर ते टेंडर प्रोसेसला लावतील आणि लवकरात लवकर तो पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. तर आता KMTच्या मुख्य यंत्रशाळा आणि इतर ठिकाणच्या पार्किंग परिसरात डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि तिथे सर्व्हिसिंग सेंटरची उभारणी होणार होती, मग त्याबद्दल काय सांगाल?
जसं मी म्हणाले की कोरोनामुळे आम्हाला बऱ्याच अडचणींना प्रत्येकाला सामोरे जावं लागलंय, त्या पद्धतीनेच महानगरपालिका आणि केएमटीची ही अवस्था आहे. तर काँक्रिटीकरण आणि आपलं डांबरीकरण यासाठी आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि तेही आपण लवकर, म्हणजे तिथं कसं दुरावस्था होती, बरेच वर्ष तिथं डांबरीकरण झालं नव्हतं, कर्मचाऱ्यांनाही अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे मंजूर केलेला आहे आपण निधी, त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहे, तेही लवकरात लवकर पूर्ण होईल. तर परिवहन सभापती या काळात केएमटीच्या प्रधान कार्यालयाचा नूतनीकरणाचा प्रस्ताव कधी मांडला आणि ते कधी पूर्णत्वास आलं? जसं मी म्हणाले की फेब्रुवारीमध्ये मी पदभार स्वीकारला, पण गेली 4 वर्ष स्थायी समिती सदस्य म्हणून काम करत असताना तेव्हाच कल्पना होती की केएमटी मध्ये काही अडचणी आहेत किंवा तिथे काय प्रश्न आहेत, त्यामुळे एक फोकस ठेवला होता की ही कामं पूर्णत्वास न्यायची आहेत. त्या पद्धतीनं महत्वाचं काम होतं की इथल्या प्रधान कार्यालयाचं नूतनीकरण करणं गरजेचं होतं आणि ज्याच्यामुळे काय होत होतं, इथल्या आपल्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागत होतं. मीटिंग घेणं असेल किंवा आणखी काही बाहेरच्या लोकांच्या मीटिंग्स घेणं असेल, परिवहनच्या मीटिंग घेणं असेल, यासाठी ते गरजेचं होतं. मग पहिल्या दिवसापासूनच हा आपण प्रोजेक्ट समोर ठेवला होता आणि तो आपण पूर्ण केलेला आहे आपल्या कालावधीमध्ये. आता केएमटी बसेसची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? सीएनजी प्रोजेक्ट आपण राबवलेला आहे, ज्यामध्ये डिझेल इंजिन आपण सीएनजी मध्ये कन्वर्ट करतो आहोत. त्यामुळे काय प्रदूषणही कमी होईल आणि जवळपास महिन्याला आपला एक 4-5 कोटी आपले सेव्हिंगही त्यामधून होणार आहे. म्हणजे मला वाटते लिटर मागे काय ते 30 रुपयाचा फरक पडतो डिझेल आणि सीएनजी मधून. तर हा एक प्रोजेक्ट आपला आपण एक बस हस्तांतर केलेली आहे आणि त्यामध्ये ते कन्व्हर्टेशन चालू आहे, काम चालू आहे. तो आपण रिझल्ट बघू, त्याचा काय रिस्पॉन्स येतो किंवा त्याचा रिझल्ट काय येतो हे बघू आणि मग पुढच्या आपण प्रोसेस करू. म्हणजे पहिला टप्पा यातला झाला, आपण या पहिल्या टप्प्यात आहोत. तर काही वर्षापासून केएमटीची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे आणि काही कारणामुळे केएमटी तोट्यात आहे. मग यासाठी केएमटीचा प्रचार प्रसार आणि उत्पन्न वाढीसाठी काय काय उपाययोजना केलेत तुम्ही? तुम्ही आपण मगापासून बोलतोच आहे की केएमटीची आर्थिक कंडिशन तशी बिकट आहे. तर आपण एक एलईडीचा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक बसमध्ये एलईडी बसवले जातील आणि त्यामधून केएमटीचा प्रचार आणि प्रसार होईल. शिवाय आपल्या कोल्हापूरच्या पर्यटन वृद्धीसाठी त्यात काही चित्रफिती दाखवल्या जातील, ज्यामधून आपल्या कोल्हापूर शहरातील महत्वाची जी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहे, हेही दाखवलं जाईल, ते लोकांपर्यंत पोहोचेल. हा. आणि शिवाय आपण काही असंही त्यामध्ये एक ठेवतोय की बाबा त्याची ऍड करण्यासाठी एखादा दिवस कुठले तरी टीव्ही सिरियलचे स्टार्स येतील, कलाकार येतील, जेणेकरून केएमटी कडे थोडासा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल आणि एक त्याचा प्रचार होईल, असा एक प्रोजेक्ट. आणि त्या माध्यमातून आपल्याला आपण एलईडी साठी जी आपण कंपनी निवडलेली आहे, तर त्याचाही आपण 2 एलईडी प्रायोगिक तत्वावरती एक पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, बसवलेले आहेत. त्याचा आपण रिझल्ट बघू आणि पुढच्या बसचंही आपण मग त्याला रिझल्ट चांगला असेल तर पुढचंही काम करू आणि त्या कंपनीकडून आपल्याला एक ठराविक रक्कम येणार आहे, ती आपण इन्कम म्हणून आपण केएमटी कडे वापरू शकतो. आता एक असा प्रश्न म्हणजे नगरसेविका, एक स्थायी समिती सदस्य आणि परिवहन सभापती हा पूर्णपणे कार्यकाळ तुमचा आतापर्यंतचा कसा होता आणि त्याचे अनुभव काय आहेत तुम्हाला? बरोबर. 2015 मध्ये आपल्या इलेक्शन झाल्या आणि पहिल्यांदाच मी निवडणूक लढवली होती आणि पहिल्यांदा यशस्वी झाली आणि पहिल्यांदाच मी तर पक्षाची आभारी आहे की मला सलग 4 वर्ष त्यांनी आपलं स्थायी समिती सदस्यत्व दिलं. खऱ्या अर्थानं स्थायी समिती ही महापालिकेचं हृदय म्हटलं जातं, रक्त. म्हणजे जे काही महानगरपालिकेची महत्वाची कामं असतील, पूर्ण शहरातले महत्वाचे जे काही निर्णय असतील, ते स्थायी समितीमध्ये घेतले जातात. आणि याचा फायदा असा की मी सलग 4 वर्ष सदस्य राहिले आणि त्याच्यामुळे मला अभ्यास झाला की बाबा कुठला निधी नेमका कुठे वापरायचा आणि कुठल्या निधीची कुठून मागणी करायची आहे आणि नेमकं कशा प्रकारे काम केलं जातं, म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटकडे कुठल्या अधिकाऱ्यांच्याकडे काय काम घेऊन गेलं पाहिजे ह्याचा अभ्यास तिथे झाला आणि याचा फायदा मला माझ्या प्रभागासाठीही झाला. म्हणजे जास्तीत जास्त निधी आणण्याचं कसा आणायचा हे आम्ही तिथून शिकलो आणि आम्ही ते केलंही. म्हणजे माझ्या भागामध्ये मला सर्वात जास्त निधी आणण्याचा बहुमान मिळाला, मी आणू शकले आणि जे 30-40 वर्षापासूनचे रखडलेले महत्वाचे जे मुद्दे होते, ड्रेनेज असतील, पाईपलाईन्स असतील, जे पूर्वीच्या काळी राजारामपुरीत होते
ते आता बदलण्याची गरज होती, तिथे मला म्हणजे त्याचा एक फायदा झाला. आणि तिथे स्थायी समितीमध्ये कसं मी जसं म्हणाले की सगळे शहरातील आणि महानगरपालिकेतील महत्वाचे मुद्देच तिथं चर्चा केली जाते आणि त्याच्यावरती तोडगा काढला जातो, त्या प्रश्नावरतीच अभ्यास तिथे होतो. त्यामुळे मला तिथेही समजलं की बाबा KMT मध्ये काय नेमकं करायला लागणार आहे, इथले काय प्रश्न आहेत, KMT ची आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर काय प्रश्न आहेत, याचा एक मला अभ्यास झाला. आणि त्यामुळे मला इथं चेअरमन म्हणून काम करत असताना ते जरा सोपं गेलं, असं म्हणायला काही चुकीचं ठरणार नाही. तर आज आपण प्रतिज्ञा उत्तरे यांच्या कामाचा आढावा घेतला. एक नगरसेवक, एक स्थायी समिती सदस्य आणि परिवहन सभापती, अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंतचा कार्यकाळ त्यांचा होता आणि त्यांनी ह्या काळामध्ये भरपूर कार्य केलेली आहेत आणि ती पूर्णत्वास पण नेलेली आहेत. याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा सलाम. मी ही मराठीयांची आभारी आहे आणि मला इथे तुम्ही बोलवलात आणि माझं मत किंवा माझे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.